नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी युवा विकास सेनेच्या माध्यमातून आमचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे। या धरणे आंदोलनाचा आज 4था दिवस आहे। गेल्या 4 दिवसापासून सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पूनमगड येथे आमचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा विषय असा आहे की सोलापूर शहरामध्ये अनधिकृत गुटखा व मावा विक्रेते व पुरवठादार यांच्यावर कारवाई करा म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहे। या विषयावर 24 फरवरी रोजी अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे युवा विकास सेनेच्या माध्यमातून आम्ही तक्रार दिली होती, परंतु आजपर्यंत कुठलीही ठोस कारवाई या विषयावर झाली नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाची सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत सोलापूर शहरामध्ये अनधिकृत गुटखा व मावा विक्रेते पुरवठादार यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहणार आहे। एवढंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येणारं पुढचं पाऊल काय असणार तुमचं? येणारा पुढचा आमचा जे आंदोलनाचा सक्रिय आंदोलन असं होणार आहे की आम्ही न सांगता सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन विभाग यांच्या कार्यालयामध्ये गुटखा आणि मावा हे ज्या ज्या ठिकाणी भेटत आहे त्या दुकानामध्ये जाऊन गुटखा आणि मावा खरेदी करून ते गुटखा आणि मावा अन्न औषध प्रशासन कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्या टेबलवर ठेवून त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन आम्ही कारवाई करा म्हणून मागणी करणार आहे।